राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साइंस। नमस्कार, मी आयुष प्रसाद, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी। नमस्कार, मी मीनल करणवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव। महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने मी आणि आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमनी आपले सर्व जळगाव जिल्ह्याचे ग्रामपंचायतला, त्याचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामसभेचे सर्व सदस्यांसाठी एक पत्र पाठवलं होतं। जो उन्हाळ्याचा काळ असतो, ते मेहनतीचा काळ असतो, त्या काम करून घेण्याचा काळ असतो। यदि आपण पावसाला पूर्वी मोठ्या प्रमाणात विकास कामाला गती दिली तो आपला जो वार्षिक विकास आराखडा आहे त्याला चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला पूर्ण करता येतो। या अनुषंगाने आपल्याला माझ्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारींचे संयुक्त स्वाक्षरीने प्रत्येक ग्रामपंचायतला पत्र पाठवण्यात आलं होतं। या पत्रामध्ये विविध गोष्टीचा उल्लेख होता आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पुढच्या 5 आठवड्यांमध्ये आपण सर्व लोकांनी मेहनत घ्यावा, परिश्रम करावा, याच्यासाठी मी सर्वप्रथम आपल्याला विनंती करतो। पहिला मुद्दा जो याच्यामध्ये नमूद होता ते होता मतदान यादी अद्ययावत करून घेणे। मागच्या वर्षी 4 वेळा मतदान यादी अद्ययावत करण्याची मोहीम पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये राबवण्यात आली। या मोहीम अंतर्गत ज्या ज्या त्रुटी होते ते आपण काढण्यासाठी विशेष प्रयत्न केला। मी आपल्याला विनंती करतो की आजची मतदान यादीच्या आपण अवलोकन आपले ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतच्या चौडीमध्ये, त्या ठिकाणी असलेल्या मुख्य ठिकाणी, जो बाजारच्या ठिकाणी असेल या कुठल्या ठिकाणी जो गर्दी होत असेल त्या ठिकाणी फ्लेक्स बॅनरच्या माध्यमातून आपण मतदान यादी त्या ठिकाणी लावावी, त्याचे चौडी वाचन करावं। यदि कुठल्याही त्रुटी असेल, उदाहरणतः कुठल्याही महिलांनी या ठिकाणी लग्न करून गाव सोडून ते गेली असेल, या लग्न करून काही महिला आपल्या गावात आली असेल, उदाहरणतः सुनबाई गावात लग्न करून आली असेल, त्याच्याशिवाय आपल्याकडे काही लोकांची दुर्दैव मृत्यू वगैरे झाली असेल तर त्या व्यक्तींचे नाव अजूनही मतदान यादीमध्ये असेल। अन्यथा कुठलेही युवक जो 1 जुलै 2025च्या दिवशी 18 वर्ष पूर्ण करणार असेल आणि या सगळ्या लोकांच्या मतदान यादीमध्ये नाव आहे की नाही याची आपण खात्री करू। यदि काही लोकांचे नाव वगळायचे असेल त्याच्यासाठी फॉर्म नंबर 7 म्हणजे मृत व्यक्तींचे नाव अगर आपल्याला मतदान यादीमधून कमी करायचे असेल तर फॉर्म नंबर 7 भरून आपले BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसरला कृपा करून द्या। यदि कुठल्याही व्यक्तींच्या नावामध्ये काही सुधारणा करायची असेल, उदाहरणतः कोणाच्या आधार कार्डमध्ये असलेलं नाव आणि मतदान यादीमध्ये असलेल्या नावामध्ये तफावत असेल तर त्याला कोई दुरुस्ती करण्याची गरज असेल, या फोटो आपल्याला सुधारणा करायची असेल, या कुठल्याही व्यक्तीला या मतदार केंद्रावरून म्हणजे स्थलांतरित झालेल्या व्यक्तींच्या या मतदार केंद्रावरून दुसऱ्याकडून इकडे आपल्याला अगर म्हणजे स्थलांतरित व्यक्तींसाठी काही त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज असेल तर फॉर्म नंबर 8, या कुठल्याही नवीन व्यक्तींचे नाव आपल्याला यदि मतदान यादीमध्ये समाविष्ट करायचे असेल तर फॉर्म नंबर 6 म्हणजे 6, 7 आणि 8 या 3 फॉर्मच्या माध्यमातून आपण मतदान यादी दुरुस्त आणि अद्ययावत करू शकतो। आपल्या गावामध्ये होणारे सगळे भविष्याचे निवडणुका या मतदान यादीच्या आधारावर होणार आहे। माझी आपल्या सर्वांना विशेष विनंती आहे की मतदान यादी कृपा करून आत्ताही आपण अद्ययावत करून घ्यावं, याला चूक मुक्त करून घ्यावा आणि याला व्यवस्थितपणे मतदान यादी असावा याच्यासाठी विशेष प्रयत्न प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामसभेने घ्यावा। दुसरा विषय जो याच्यामध्ये नमूद होता ते होता की ज्यावेळेला आपण मतदान यादीमध्ये नाव अद्ययावत करतो, फॉर्म नंबर 7च्या प्रक्रिया करतो की म्हणजे कुठले मयत व्यक्तींचे नाव मतदान यादीमध्ये वगळतो, फक्त मतदान यादीमध्ये मयत व्यक्तींचे नाव वगळण्यापेक्षा आपण सगळे प्रकारचे जो आपले शासकीय यादी आहे त्याच्यामध्ये आपण याची दुरुस्ती करून घेणं अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये राशनच्या कार्ड असेल, त्याच्यामध्ये यदि मयत व्यक्ती असेल तर त्यांचे नाव आपण कमी करूया। त्याच्यासोबत आपल्याकडे असलेले कुठलेही 7-12वर यदि मयत व्यक्तींचे नाव असेल त्याला आपण दुरुस्त करून घेऊया। प्रॉपर्टी कार्ड म्हणजे नमुना नंबर 8 ग्रामपंचायतमध्ये असलेले नमुना नंबर 8 मध्ये मयत व्यक्तींचे नाव असेल त्याला दुरुस्त करून घेऊया। तर या पद्धतीमध्ये अगर आपण त्याला दुरुस्त करून घेतला तर आपले गावामध्ये राशन कार्डचे उदाहरण आपण दुरुस्त केला तर आपल्या गावामध्ये असलेले जेवढे लोक म्हणजे राशनधारक आहेत परंतु काही लोक अजून प्रतीक्षा यादीत असेल तर त्याला सेम लक्षांक तसंच ठेवता आपण काही नवीन लोकांना हा यादीमध्ये लाभ देऊ शकतो। याच्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती, या गोष्टी करताना ग्रामपंचायतकडे असलेले जन्म मृत्यूंचा जो नोंदणी रजिस्टर असतो त्याच्यामध्ये मयतांचे नाव आपण शोधून ते मतदान यादीमध्ये आहे की नाही, राशन कार्डच्या यादीमध्ये आहे की नाही, 7-12 अजूनही त्यांच्या नावावर आहे की नाही, अथवा नमुना नंबर 8 मध्ये त्यांचे नाव अजून आहे की नाही याची आपण सर्वांनी खात्री करून घ्यावी।
या प्रक्रिया करताना आपल्या लक्षात येणार की संजय गांधी योजना, जसे इंदिरा गांधी पेन्शन योजना असेल या संजय गांधी निराधार योजना असेल, त्याच्यासाठी आपल्याला पात्र लाभार्थी या प्रक्रिया करताना ओळखता येतो. माझी आपल्याला तिसरी एक विनंती आणि सूचना आहे की संजय गांधी निराधार योजनाचे जो काही लाभार्थी, या इंदिरा गांधी पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजना, या सगळे जेवढे लाभार्थी आहेत या माध्यमातून आपण शोधा. पुढचा विषय आहे की ॲग्रीस्टॅक म्हणजे जो फार्मर आयडी, शेतकरी आयडी, याची प्रक्रिया जो मागच्या काही महिन्यापासून आपल्या गावागावी चालू आहे. अजूनही जळगाव जिल्ह्यामध्ये 70% लोकांनी या आयडी काढलेला आहे. 30% लोकांनी अजूनही या आयडी काढलेल्या नाही, शेतकरी आयडी काढलेला आहे. आपण सगळ्या लोकांनी अनुभवलेलं असेल की या आयडी काढणं किती सोपं आहे. तर ज्या काही शेतकरी ज्यांचं नाव नमुना नंबर 8 वर आहे, नमुना नंबर 8 वर आहे म्हणजे तलाठी दफ्तर नमुना नंबर 8 वर आहे, परंतु त्यांच्या अजूनही फार्मर आयडी काढण्यात आलेला नाही, त्या सर्व लोकांना ओळखून प्रत्येकांना फार्मर आयडी आपण काढून घ्या याच्यासाठी प्रयत्न करा. फार्मर आयडी असणं भविष्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक आहे, कृषी लोन घेण्यासाठी बंधनकारक राहणार आहे. कृषी विभागाचे सर्व योजनांचा लाभ या फार्मर आयडीशी संबंधित असणार आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या शेतकरी आयडी अथवा फार्मर आयडी जो आपण आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत मध्ये असलेले विलेज लेव्हल ऑन्टरप्रेन्युअर या VLE जो काही आपले ऑनलाईन केंद्र आहे, त्याच्याशिवाय तालुका स्तरावरचे असलेले सेतू केंद्र, या सगळ्यामध्ये आपण या फार्मर आयडी काढू शकतात. याच्यासाठी आपण प्रयत्न करा आणि आपल्या गावामध्ये एकही शेतकरी या कृषी आयडीचे वंचित नाही याची दक्षता घ्या. चौथा विषय आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी करून घेणं फार महत्वपूर्ण आहे. आता या 5 आठवड्याच्या कालावधीमध्ये 2 प्रकारचे पाहणी होणं अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी उन्हाळी हंगामामध्ये पीक लागलेलं असेल, या खरीप हंगामामध्ये तो सरसकट प्रत्येक ठिकाणी पीक लागणार असेल. तर आपला प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी स्वतःच्या ई पीक पाहणी करून आपला नमुना नंबर 12 या ई पीक पाहणीच्या माध्यमातून भरून घ्यावं. या अगर आपण व्यवस्थितपणे आणि योग्य रीती केलं तर मला आपल्याला कुठल्याही योजनामध्ये आपल्याला अडचणी येणार नाही. उदाहरणतः यदि कुठल्याही प्रकारचे पीक नुकसान झाले, त्या ठिकाणी ई पीक पाहणी अगर आपला अद्यावत असेल तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळायला सोपं होतं. त्याच्यासोबत अवांतर सारखा योजना जो वेळोवेळी येतो, शासन जाहीर करतो, त्याच्यामध्ये पण ई पीक पाहणीची माहिती असणं अपेक्षित आहे. तर ई पीक पाहणी अचूकपणे आपण भरून घ्यायची. पुढचा विषय आहे रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजनामध्ये आपला ग्राम रोजगार सेवक योग्य रीती काम करत आहे की नाही, त्यांची सेवा आणि त्यांनी केलेल्या कामाची पडताळणी ग्रामपंचायतने एक वेळा करावा. यदि आपण त्यांच्या सेवापासून असमाधान आपल्याला असेल त्याला म्हणजे बदलून घेण्यासाठी, नवीन व्यक्तींचं नाव शिफारिश करण्यासाठी आपण ग्रामसभेचा ठराव या जिल्हा परिषद पंचायत समितीकडे पाठवू. त्याच्यामध्ये दुसरा विषय आहे की प्रत्येक गावामध्ये किमान एक काम सुरू असणार पाहिजे, त्याच्याबद्दल आपण खात्री करा. कुठल्याही वेळमध्ये म्हणजे काम असा एकही गाव या पूर्ण जिल्ह्यामध्ये नसावा ज्या ठिकाणी रोजगार हमी योजना अंतर्गत काम होत नाही. तिसरा विषय आहे की जेवढे आपले केसरी आणि पिळवी या राशन कार्ड धारक आहेत त्यांच्या जॉब कार्ड आहे की नाही, त्याला त्या जॉब कार्ड दिल्यानंतर जेवढे आपले गावामध्ये बेरोजगार आणि गोरगरीब कुटुंबाचे व्यक्ती आहेत त्याला आपण विचारा की आपल्याला नोकरीची गरज आहे का, आणि यदि आपल्याला नोकरीची गरज आहे तर फॉर्म नंबर 4 भरून घेण्यासाठी आपण सर्व लोकांनी नियोजन करा. या अत्यंत महत्वपूर्ण आहे की रोजगार हमी योजनामध्ये एकही व्यक्तीला म्हणजे ते रोजगारपासून वंचित राहू नये, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची अडीअडचणी येऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने यासारख्या योजना घ्यावं. आज आपल्या शेल्फमध्ये जवळपास 25,000 काम या जळगाव जिल्ह्यात आहे. या कामाला आपण ताबडतोब मस्टर काढून प्रत्येक गावामध्ये किमान 5, 10, 20 काम आपण ताबडतोब सुरू करा. घरकुलचे लाभार्थीला 100% रोजगार हमी म्हणजे 90 दिवस प्रत्येक घरकुल मागे रोजगार हमीचा लाभ प्रत्येक घरकुलच्या लाभार्थीला मिळणारच पाहिजे, याच्याबद्दल ग्रामपंचायतनी विशेष दक्षता घ्या. मी आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमला विनंती करतो की त्यांनी रोजगार हमी योजनाबद्दल बोलावं. सरांनी जेवढं सांगितलं त्याला आणखीन 2-3 मुद्दे ऍड करते. त्यात पहिला मुद्दा आहे की जिल्ह्यात जवळपास 450 ग्रामपंचायतला आज रोजी मस्टरच जनरेट होत नाही. त्याचा अर्थ हे आहे की काम त्या ग्रामपंचायतीला नाही आहे. त्याच्यासाठी जिल्हा परिषद जळगावने वृक्ष संगोपन या हेडमध्ये 365 दिवस एक मस्टर जनरेट व्हायला पाहिजे, ज्याच्यात वयस्कर महिलांनी किंवा वयस्कर पुरुषांनी नोंद घ्यावी
आणि त्यांचा मार्फत ग्रामपंचायतीला वेगळे वेगळे सर्व्हिसेस पुरवता येईल. दुसरा मुद्दा आहे की रोह्योमध्ये JJM जल जीवन मिशनचे सोर्स बळकटीकरण. प्रत्येक स्कीमला एक सोर्स, विहीर असो की बोरवेल, ती घेतलेली आहे, पण त्याच्या आजूबाजूला जर पाण्याचा साठा जमिनीचा खाली झाला नाही तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून तुम्ही त्याच्या आजूबाजूला माती नाला बांधकाम असो किंवा जलतारा असो असे काम रोह्योमध्ये ग्रामपंचायत पातळीवर जर घेतले तर सोर्सलाही पाणी राहणार आणि JJM मध्ये जे पाईप्स, रायझिंग मेन किंवा टाकी करण्यात आलेली आहे त्याच्यातही पाणी राहणार आहे. आणि तिसरा मुद्दा आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आपण म्हणतो की पावसाळ्याच्या पाण्यानंतर सुद्धा आम्हाला टँकर लागतात, मग पावसाळ्याचं पाणी खाली साठवून का ठेवायचं नाही हे प्रश्न उपस्थित होतात. मग आम्ही जिल्हा परिषदच्या वतीने 80 गावात तरी 300 कामांना मंजुरी दिलेली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे वैयक्तिक काम जसे शोषखड्डे किंवा सार्वजनिक काम जसे जलतारा, गाळ काढणे. पण माझी विनंती आहे सगळे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना की तुम्हीही तुमच्या गाव पातळीवर असे कामांना शेल्फवर आणून ठेवा, प्रमा वगैरे करून ठेवा, ज्याच्यामुळे पावसाळ्याच्या आधी जरी काम झाले तर पावसाळ्याच्या नंतर तुम्हाला पाणी कमीची अडचण येणार नाही. याचा पुढचा मुद्दा आहे आयुष्मान भारत कार्डचं. आज रोजी जर जिल्ह्यात पाहिलं तर आयुष्मान भारत कार्डचं फार कमी प्रमाणात इश्यू झालेले आहे. आयुष्मान भारत कार्ड एक असं साधन आहे ज्याच्यामुळे जवळपास 350 रोग, त्याचं जे काही ट्रीटमेंट आहे, औषधी आहे किंवा तुम्ही जर हॉस्पिटलला राहिले तर त्याचाही खर्च आहे तो कव्हर होतो. तर ज्यांच्याकडे पांढरा आणि केशरी रंगाचं राशन कार्ड आहे त्यांनी त्यांचे सब सेंटरला, त्याचे PHCला जाऊन आयुष्मान भारत कार्ड माझं काढून द्यावं ही विनंती करायची आणि आपण लगेच पटकन तेव्हा काढलं तुम्हाला तुमच्याकडे हस्तांतरण करणार. त्याचा पुढचा मुद्दा आहे लाडकी बहीण योजना व स्वयंसहाय्यता गट आहे त्याची अजून स्थापना करणे. आज रोजी जिल्ह्यात 25,000 बचत गटांची स्थापना आहे, पण माझ्या हिशोबाने अजून 25,000 गट आपण स्थापित करू शकतो. सर्वांना 7,500 ते 10,000 लाडकी बहीण योजनेमध्ये घातले आहेत त्याला. आणि अजून जे शासनाकडून तुम्हाला क्रेडिट भेटतात, पैसे भेटतात, लोन भेटतात, त्याचाही वापर करून आपण एक छान व्यवसाय करून लखपती होऊ शकतात. तर माझी विनंती आहे महिलांना ज्यांनी आजपर्यंत असे बचत गटांमध्ये त्यांची उपस्थिती नोंदवलेली नाही आहे की त्यांनी असे बचत गट करून घ्यावे आणि आमच्याकडूनही लोनचा, पैशांचा, क्रेडिटचा लाभ घेऊन घ्यावे. त्याचा पुढचा मुद्दा आहे विकास कामांचा आढावा. 15 वित्त आयोगामध्ये सगळ्या ग्रामपंचायतींना आपण वेळोवेळी पैसे रिलीज करतो, पण याचं काय ग्रामपंचायत याच्या पैशाचा वापर करतात, काहीच करत नाही. आणि माझी विनंती आहे त्यामुळे सगळ्या सरपंच, उपसरपंच बांधवांनाही की जेवढे पैसे येतात त्याचं बऱ्यापैकी आराखड्यात तुम्ही नियोजन करून ठेवलेले असतात, त्याचा खर्च वेळेवर होणे अपेक्षित आहे. कारण की 15 वित्त आयोग गावाच्या विकासासाठी चांगला मार्ग आहे आणि जर तो खर्च वेळेवर झालेला नाही तर मग तो पैसेही शासनाला परत चालले जातात आणि मग त्याचाही वेळोवेळी वापर, त्याचा यूज ग्रामपंचायत स्तरावर होत नाही. त्याच्यामध्ये मी एक गोष्टी जरासा ऍड करणार आहे की ग्रामपंचायतमध्ये आज के डेटमध्ये 15 वित्त आयोगचा आराखडा तयार असेल परंतु टेंडर वर्क ऑर्डर झालेलं नसेल आणि अत्यंत लहान लहान काम असतं. यदि आपण लक्ष दिलं तर पुढच्या 5 आठवड्यामध्ये 100% पैसे जो आजपर्यंत जेवढे हप्ते प्राप्त आहेत आणि 15 वित्त आयोगचा शेवटच्या वर्ष आहे आणि जेवढे हप्ते प्राप्त आहेत या सगळे पैसे आपण याच्यामध्ये योग्य रीती नियोजन करून खर्च करू शकतो. यदि आपल्याला पुनर्नियोजन करण्याची गरज असेल, कुठले काम आपण घेतलं आहे जो इतर कुठल्या योजनामध्ये पूर्ण झाले असेल तर त्याच्यासाठी पुनर्नियोजनासाठी आपण गट विकास अधिकारी मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मॅडमकडे आपण अर्ज पाठवून त्याची विशेष मान्यता घ्यावी. बचत गटांबद्दल सर एक पॉईंट असं होतं माझं की सुरक्षा विमा योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आहे आणि अटल पेन्शन योजना आहे. त्याचं एक मोहीम आमच्याकडे MSRLM विभाग, DRDA विभागही राबवत आहे. मग सगळ्या बचत गटांच्या महिलांनाही माझं आवाहन या व्हिडिओच्या मार्फत आहे की तुम्ही त्या योजनेमध्ये तुमची नोंद करा आणि त्याचाही लाभ तुम्ही घ्या.
याच्यामध्ये जो आपले अटल पेन्शन योजना आहे त्याच्या लाभसाठी जो बँक सखी आहे त्यांनी विशेष त्याच्यामध्ये लक्ष द्यावं. अटल पेन्शन योजनाचा लाभ बचत गटची महिला सोबत आपली जेवढी लाडकी बहीण योजनाची लाभार्थी महिला आहे त्याला माझी विनंती आहे की अगर आपण याच्यामध्ये फॉर्म वगैरे भरून घेतला तर आपल्या वयाच्या 60 वर्षानंतर आपल्याला कायमस्वरूपी 3,000 रुपयाचं पेन्शन हे आपल्याला मिळणार आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की अटल पेन्शन योजना याच्या अंतर्गत आपण नक्की पेन्शनसाठी कृपा करून आपले बँकाला संपर्क करावा. ज्या ज्या बँकमध्ये आपलं खातं असेल त्या बँककडे हा योजना उपलब्ध आहे. ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेसाठी आपण नक्की लाभ घेण्याचा विचार करा. तसंच प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि जीवन बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन बीमा योजना या तीनों योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि जीवन बीमा योजना याच्या लाभसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक लाडकी बहिणांनी आणि प्रत्येक महिला बचत गटमध्ये असलेल्या महिलांनी या लाभसाठी आपण अर्ज करावा. विकास कामाबद्दल अजून चर्चा अगर आपण करू शकतो तो मॅडम आपल्याकडे एक मोठं काम जो चालू आहे ते आहे जल जीवन मिशनचं काम. जल जीवन मिशनचे काम आपल्याला पूर्ण करायचे. विशेषतः जो पाईप लावण्याचे काम असेल, रायझिंग मेनचं काम असेल, विहिरीचं काम असेल, या उन्हाळ्यातही पूर्ण करावं लागतो. यदि या उन्हात नाही झाला तर या काम आपल्याला डिसेंबरपर्यंत परत आपल्याला संधी मिळणार नाही. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की याच्यामध्ये जो शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले काम असेल ते विद्युतीकरणचे काम असेल, या सगळे काम आपल्याला पूर्ण करायचे. ग्रामपंचायतची जी भूमिका असणं पाहिजे की ते सहकारीची भूमिका असणं पाहिजे, स्थानिक वाद मिटवण्याची भूमिका असणं पाहिजे. यदि कुठल्याही प्रकारची अडचणी त्या कंत्राटदाराला येत असेल तर त्या मिटवण्याची भूमिका असणं पाहिजे आणि कंत्राटदारकडून वेळेवर दर्जेदार काम पूर्ण होत आहे की नाही त्याची दक्षता घेणं ग्रामपंचायतची जबाबदारी. शेवटी हा पाणी पुरवठा योजना आपल्या गावासाठी आहे. अगर आपण चांगला काम केला, व्यवस्थितपणे काम करून घेतला तो याचा फायदा आपल्या गावामध्ये जो विशेषतः जो महिला वर्ग आहे त्याला मोठ्या प्रमाणात होतो. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जल जीवन मिशनचे काम आपण व्यवस्थितपणे करा. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर निधी ग्रामपंचायतला प्राप्त आहे. डीपीडीसी मध्ये विविध प्रकारचे जोड रस्ते 25, त्याच्याशिवाय राज्य सरकारचे काही निधी 25-15 निधी असेल. त्याच्याशिवाय गावामध्ये मुख्यमंत्री सौर 30-54, 50-54 तुमचे जनसुविधा, नागरी सुविधा, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, दलित वस्ती सुधार योजना, ठक्कर बाप्पा योजना असे विविध निधी डीपीडीसीच्या माध्यमातून आहे. 25-15 राज्य सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या बजेटच्या माध्यमातून थेट आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्याशिवाय आपल्याकडे काही गावामध्ये इतर विकास कामे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ज्याच्यामध्ये सौर ऊर्जाचा उपयोग आपल्या गावांमध्ये असलेल्या शेतकरीला होणार आहे. तर या सगळ्या योजनाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे व्हावा. ग्रामपंचायती सहकारीची भूमिका त्या ठिकाणी नोंदवावा, त्याची गती आणण्यासाठी प्रयत्न करावा, सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करावा, कुठलेही काम थांबू देऊ नका आणि दर्जेदार आणि अतिउत्तम दर्जाचं काम करा की आपल्या गावाला, आपले बॉडीला, जो आज ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आहे, ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आहेत, त्याला एक अभिमान वाटला पाहिजे की या अत्यंत चांगलं काम या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून झालेलं आहे. पुढच्या एक प्रकारचे मॅडम विशेष योजना जो होतोय ते आहे स्वच्छ खड्डे आणि जो आपण म्हणतो की सार्वजनिक शौचालय, सगळे बाजारपेठमध्ये सार्वजनिक शौचालय अद्यावत करून घेणे आणि चांगले, त्याच्याबद्दल मोठ्या संख्येने टार्गेट्स येतो परंतु ग्रामपंचायतकडून मागणी येत नाही. 15 वित्तामध्ये आपल्याला 90,000 रुपये टाकायचे आहे आणि उर्वरित पैसे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्याला मिळतो. तर याबद्दल मी सन्माननीय मॅडमला विनंती करतो की आपण सार्वजनिक शौचालय आणि वैयक्तिक शोषखड्डे हे दोन्ही जे योजना आहे ज्याला आपण ओडीएफ पण म्हणतो स्वच्छ भारत मिशनमध्ये, या दोन्ही बद्दल मी सांगू इच्छिते. आज रोजी जळगाव जिल्ह्यात 4% सार्वजनिक शौचालयाचं बांधकाम आमच्याकडे फक्त पूर्ण आहे, म्हणजे बाकी 96% अपूर्णही आहेत. तर माझी विनंती आहे सगळ्या सरपंच उपसरपंचांना राहिलेली डिमांड जिल्हा परिषदेला लवकरात कळवावे, कारण की आमच्याकडून आपण राहिलेली निधी आणि जे काही राहिलेलं सहकार्य आपण आमच्याकडून करून मग त्या शौचालयाचं बांधकाम पूर्ण करणार आहेत. आणि दुसरा मुद्दा जे ओडीएफच्याही असते याच्यातही बऱ्यापैकी सॉलिड वेस्ट म्हणजे शोषखड्डे व्यक्तिचे काम राहिलेले आहेत. याच्यातही माझी विनंती ग्रामपंचायतीला आहे की त्यांनी राहिलेले काम जवळपास 200-250 ग्रामपंचायतचे राहिलेले काम आहेत तेही त्यांनी पूर्ण करून लवकरात, कारण की हे शोषखड्डेचे काम पावसाळा आला की हे पूर्ण होणार नाही आणि हे पूर्ण झाले की तुमच्या गावाला आपण ओडीएफ ही डिक्लेअर करू शकणार आहेत. तर माझी विनंती आहे की हे सगळे काम ही वेळेवर पूर्ण करा. सरांनी एक जेजेमचा मुद्दा इथे छान उपस्थित केलेला आहे. माझी विनंती त्या ग्रामपंचायतींना आहे ज्यांच्याकडे
घरोघरी नळ FHTC लावायची योजना आजही अपूर्ण आहेत. तर त्या ग्रामपंचायतीला ही विनंती आहे की त्यांनी लवकरात त्यांचे FHTCचे काम पूर्ण करून घ्यावे, कारण की ते पूर्ण झाल्यावरच जे आपण हर घर जल म्हणतो ते हर घर जल तेव्हाच येऊ शकणार जेव्हा हे FHTC नळाचे काम तुमच्या स्तरावर पूर्ण होणार आहेत. याचा पुढचा मुद्दा आहे शाळा, अंगणवाडी व आरोग्य केंद्राचे काय राहिलेले किरकोळ दुरुस्ती किंवा त्यांची आज रोजी जी परिस्थिती आहे त्याला जाणून घेऊन जिल्हा परिषदेला लिहिणे की इथे आम्हाला बांधकामाची गरज आहे. आज रोजी सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषदेची बॉडी नाहीये, म्हणून माझ्यावर आणि माझी पूर्ण टीमवर एक मोठी जबाबदारी ही आहे की आपण ग्रामपंचायतीला उपलब्ध होणारी सगळी सर्व्हिसेस अंगणवाडीची असू, शाळेची असू किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राची असू ते बरोबर त्यांना पुरवता येईल. मग खालून वरती जी माहिती आली पाहिजे, आमची जी यंत्रणा आहे ते तर पाठवतच राहतील, पण माझी विनंती सगळ्या सरपंच उपसरपंच बॉडीला हेही आहे की तुम्ही ही सगळी माहिती त्या बिल्डिंगची आम्हाला पाठवावी की हे आम्हाला तिथे गरजेचे आहे. तुम्ही पुरवू शकणार तर तुम्ही पुरवा. आणि 15 वित्त आयोगामध्येही माझी विनंती आहे की आपण वेळोवेळी पेवर ब्लॉक, नाडी असे बांधकाम घेतो, पण हेही दुरुस्तीचे किरकोळ काम त्या 15 वित्त आयोगाच्या निधीतून आपण करू शकतो. तिसरा मुद्दा घरकुलाचा आहे. सरांनी मांडला, मीही म्हणते की जळगाव जिल्ह्यात 95,000 घरकुल आले, त्यातले 26% घरकुल आज रोजी सुरू आहेत, म्हणजे आमच्याकडून त्याचा दुसरा टप्पा गेलेला आहे. पण बाकी सगळ्या सरपंचांना लीडर म्हणून माझी या व्हिडिओच्या मार्फत एक विनंती आहे की तुम्ही बाकी घरकुलांनाही मार्गी लावा. आपण तर वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करतो, आमच्याकडे आमची अर्चीची यंत्रणा आहे, पण जे पाठपुरावा खाली होऊ शकतात की बाबा हा घरकुल खड्ड्याचं बांधकाम झालेला आहे किंवा प्लिंथ पर्यंत आलेला आहे, याचे टप्पे तुम्ही पाठवा. हे पाठपुरावा सरपंचांकडून बॉडी करूनही राहिला पाहिजे, कारण की सगळे घरकुलं जर आपण पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण करू शकलो तर आमचं जिल्ह्याचं खूप मोठा यशही राहणार आहे. या घरकुलमध्ये माझी सगळे जो ग्रामपंचायतची बॉडी आहे त्या लाभार्थी, गोरगरीब लाभार्थी असतो, त्याला कधी कधी मटेरियल वगैरे मिळण्यामध्ये या कामगार उपलब्ध होण्यामध्ये काय वेळा अडचणी निर्माण होतो. तो माझी सर्व सरपंचाला विनंती आहे की कामगारांच्या एकत्रितपणे आपण नियोजन करा, विशेषतः जो गावंडी कामगार असतो त्यांची नियोजन आपण व्यवस्थितपणे करावा. दुसरी गोष्ट आहे की जो काही मटेरियल आहे अगर आपण एकत्रितपणे आणले तर त्याला आपल्याला मटेरियल आपलं उपलब्ध करून देऊ शकतो. वाळूचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला 5 ब्रासपर्यंत प्रत्येक घरकुलसाठी त्या गावामध्ये उपलब्ध असलेलं वाळू साठा त्याला आपण उपलब्ध करून देऊ शकतो. तर याच्यासाठी ग्रामपंचायतने आपले तलाठी रावसाहेबांशी संपर्क साधून या प्रश्न सोडवण्याचे आपण विशेष लक्ष द्यावं. मॅडम, याचे पुढच्या एक मुद्दा घरकुलमध्ये फक्त ऍड करते गावकऱ्यांच्या नॉलेजसाठी एकूण पैसे किती येतात. तुमच्याकडे जे प्रधानमंत्री आवासचे 1,20,000 नियमित आहेत त्याला सोडून 12,000 टॉयलेटचे आणि जवळपास 28,000 रोयोचेही पैसे आहेत, कारण की बऱ्यापैकी ग्रामस्थांना याच्याबद्दल माहीत नसते. मग हे मस्टर काढून तुम्ही APOचं किंवा ग्रामरोजगार सेवकांचं मार्गे लावून टॉयलेटचं आणि तुमचे रोयोचं मस्टर वेळोवेळी म्हणजे 4 मस्टर निघतात, जसे तुमचे 4 टप्पे असतात, त्यालाही काढून घेऊन तुम्ही त्या पैशांचाही लाभ घेऊ शकता. याच्यामध्ये शेवटचे 2 मुद्दे आता आहे. एक मुद्दा जो म्हणजे आपले गाव नकाशावर जेवढे रस्ते आहेत ते 3-4 प्रकारचे रस्ते असतो. एक आहे की डबल डॉटेड, डबल लाईन, सिंगल डॉटेड, सिंगल लाईन. हे गाव नकाशावर जे असलेले रस्ते त्याच्यामध्ये यदि कुठल्या प्रकारचे अतिक्रमण झालं असेल तर ग्रामपंचायतनी या अतिक्रमण काढण्याबद्दल नियोजन करावं. त्याच्याशिवाय काही शिवरस्ते असेल त्याला आपल्याला ते रस्ते मध्ये प्रत्येक शेतापर्यंत रस्ता उपलब्ध होणार आहे. त्याच्यासाठी आपण ग्रामपंचायत एक आराखडा तयार करून आपल्या स्तरावर त्या रस्ते मोकळा करून घ्यावा. त्या ठिकाणी कुठलीही लागवड होऊ नये की प्रत्येक शेतकरीला प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. यदि कुठल्याही शेताच्या, कुठल्याही सर्वे नंबरच्या, कुठल्याही गटाच्या विभाजन होत असेल तो त्या गटाच्या अंतर्गत म्हणजे इतर गटमध्ये न जाता त्या गटाच्या अंतर्गत त्याला रस्ता उपलब्ध करून द्यावा, इतर गटाला ज्याला रस्ता उपलब्ध नसेल. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या रस्ता
प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता मोकळा करून घेण्यासाठी या उन्हाळ्यामध्ये आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि लागवड होत असताना आपण लक्ष द्या की कुठलेही रस्त्याच्या भागामध्ये कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण होत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्यांसाठी 3.5 मीटरचा त्यांच्या हक्काचा रस्ता त्याला उपलब्ध राहणार आहे. त्याच्यासाठी ग्रामपंचायतनी विशेष लक्ष द्या. आणि मला वाटतं आता शेवटचा जो विषय आहे ते आहे घनकचरा व्यवस्थापन. याच्यासाठी आदरणीय पालकमंत्री महोदयांनी काल एक मोहीम पण सुरू केला. त्या मोहीमच्या संदर्भात आणि बाकी सूचना मी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम 2 गोष्टी कचरा व्यवस्थापनामध्ये मी सांगू इच्छिते. पहिली आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांनी राज्यभरात एक सुरुवात जळगाव पासून केलेली आहे. कंपोस्ट भरू आणि गावाला कचरा मुक्त करू. तर एक विनंती सगळ्या ग्रामस्थांना आहे की तुमच्या घरात 2 प्रकारचा कचरा उत्पन्न होते. त्यातला एक आहे तुमचे भाजीपाल्याचे छिलके किंवा तुमचं शेण गवत अशा जे कचरा आहे त्याला तुम्ही एक खड्ड्यात टाकून त्याच्यापासून तुम्ही सेंद्रिय खत तयार करू शकतात आणि ज्याचा वापर तुम्ही तुमच्या शेताला करू शकतात. हे मला सरपंचांनाही विनंती आहे की जर वैयक्तिक एखादी मोठी ग्रामपंचायत आणि वैयक्तिक तुम्ही करू शकले नाही तर सार्वजनिक नक्की करावं. प्रत्येक ग्रामपंचायतीला ट्रायसायकल आहे व्यवस्थित. आपण बायोडिग्रेडेबल नॉन बायोडिग्रेडेबल म्हणतो की एक बाजूला आपण असे फळभाजीपासून झालेले छिलके किंवा शेण गवत याला सगळ्यांना टाकतो आणि दुसरी बाजूला प्लास्टिक असो किंवा जे गोष्ट आपण खतासाठी वापरू शकत नाही ती गोष्ट उत्पन्न होते त्याला एका बाजूला करायचं. याला घरोघरी जाऊन कलेक्ट करायचं आणि सार्वजनिक खड्डा करून त्यापासून तुम्ही एक सेंद्रिय खत तयार करा ज्याच्यापासून तुम्ही शेताला त्याचा वापर करू शकतात. हे झाला पहिला मुद्दा. दुसरी एक मोहीम जिल्हा परिषद सुरुवात करत आहे की आमचे जिल्ह्यात जवळपास 1100 गावं अशी आहेत जे ODF प्लस डिक्लेअर झालेले आहेत. तरीही आपण कधी कधी पाहतो की दिसणारी स्वच्छता या गावात नाही आहे. कम्युनिटी डस्टबिन केलाय, सार्वजनिक कचरा कुंडी लावली आहे, वैयक्तिक कचरा कुंडी आहे, पण तरीही त्या गावात आपण बघतो की ठिकाणी ठिकाणी कचरा पडलेला आहे. म्हणून एक अशी संकल्पनाची सुरुवात आहे की आपण कचऱ्यांचं जे व्यवस्थापन आहे ते त्या कचरा कुंडीत करावे. तुमच्याकडे जे वैयक्तिक ही आपण कचरा कुंडी देणार आहोत त्याला 100% सॅच्युरेट करू ज्यामुळे लोकही त्या कचऱ्याला बाहेर टाकणार नाही. आणि याच्यात गावात असणारे सगळ्या युथला सगळ्या युवकांना एक विनंती ही आहे की तुम्ही ही प्रत्येक रविवारी एक तिथे श्रमदान घ्या ज्याच्यात तुम्ही स्वच्छता घ्या. स्वच्छतेचा रविवार आपण त्याला म्हणूया, पण दिसणारी स्वच्छतेवर ही गावात काम हो म्हणून आपण ह्या मोहिमेचं लॉन्च करत आहोत. माझी सगळे ग्रामपंचायतला यही सूचना आहे की जो 16 पॉइंटचं जो पत्र महाराष्ट्र दिवसच्या निमित्ताने पाठवण्यात आलेलं आहे पुढच्या 5 आठवड्यामध्ये 35 दिवसच्या या कालावधीमध्ये म्हणजे पाऊस आणण्यापूर्वीचा जो 35 दिवस आहे या 5 आठवड्यामध्ये आपण सर्व लोकांनी या जो 16 मुद्दे आपल्याला विनंती करण्यात आले सूचित करण्यात आले याच्याबद्दल आपण विशेष नियोजन करून योग्यरीत्या आपण या संदर्भामध्ये काम करणार आहे. याच्यासाठी आपल्याला सहकार्य करण्यासाठी मी जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीमती मीनल करंदवालजी आपण दोघेजण आणि आपली पूर्ण प्रशासकीय टीम आपल्याला मदत करण्यासाठी उपलब्ध आहे. कुठलीही अडचण आली तर आपण आपल्याशी संपर्क साधावा आणि या प्रक्रियामध्ये आपण व्यवस्थितपणे काम करू. जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रत्येक मोहल्लापर्यंत प्रत्येक गल्लीपर्यंत प्रत्येक वॉर्डपर्यंत आपला जो विकास काम आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण होणार पाहिजे. त्या ठिकाणी असलेले आपली शाळा असेल अंगणवाडी असेल प्रत्येक स्वच्छताचा विषय असेल प्रत्येक विषयामध्ये आपल्याला सुधारणा दिसणार पाहिजे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या 5 आठवडा खूप मेहनत करून या संदर्भामध्ये काम करावं. आपण आपला या संदेश ऐकून घेतला या पत्राचं वाचन केला याच्यासाठी मी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आपला आभार व्यक्त करतो आणि या संवाद या ठिकाणी संपवतो. नमस्कार.